हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण टी एक्झामच्या संदर्भात एक अपडेट पाहणार आहोत। आणि टीचे जे फॉर्म भरण्याची मुदत आहे ती वाढलेली आहे। आता कोणत्या तारखेपर्यंत फॉर्म भरायचे आहे ती माहिती आपण पाहणार आहोत। आणि ऑफिशियली सूचनापत्र किंवा नोटीस प्रसिद्ध झालेली आहे तीच माहिती आपण पाहूया। आणि असे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपलं जे विठ्ठल जोशी नावाचं टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करा, तिथे नवीन अपडेट मिळत असतात। तर या ठिकाणी पहा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आणि काय म्हटलेलं आहे, शासन निर्णय दिनांक 23 ऑगस्ट 2013 अन्वये शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 परीक्षेचे आयोजन दिनांक 23/11/2025 रोजी घेण्याचे नियोजित आहे। म्हणजे 23 नोव्हेंबरला परीक्षा होणार आहे। सदर परीक्षेची ऑनलाईन आवेदन भरण्याचा कालावधी 15/9/2025 ते 3 ऑक्टोबर 2025 पर्यंत होता। परंतु महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व पूरस्थिती निर्माण झाल्याने परीक्षार्थी उमेदवारांना ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यास अडचणींना सामोरे जावे लागल्याने परीक्षार्थी उमेदवारांना ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठी दिनांक 4/10/2025 ते 9/10/2025 रात्री 18:59 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे। म्हणजे आता तुम्ही 9 ऑक्टोबर 2025 पर्यंत अर्ज करू शकता। तसेच विद्यार्थी उमेदवारांना तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा शुल्क भरताना आल्यामुळे संबंधित परीक्षार्थी उमेदवारांना थेट बँकिंग किंवा डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे दिनांक 9/10/2025 रात्री 12 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे। म्हणजे ज्यांनी अर्ज भरले पण पेमेंट होऊ शकलं नाही त्यांना आता पेमेंटसुद्धा करता येणार आहे। सबब त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळणार नाही। संबंधित परीक्षार्थी किंवा उमेदवारांनी याची काळजीपूर्वक नोंद घ्यावी। तर आता 9 ऑक्टोबर 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहेत आणि ज्यांची फी भरायची राहिली होती त्यांना फीसुद्धा भरता येणार आहे 9 तारखेपर्यंत। जर तुम्हाला टीईटीसाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर पेपर 1 आणि पेपर 2 साठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स उपलब्ध आहे। आणि तो कुठे आहे तर आपल्या विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे। तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि टीईटी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या। तसंच बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचं ई बुकसुद्धा विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।